नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधान परिषदेवरून नाशिकमध्ये भाजप शिवसेना संघर्षाची चिन्ह दिसतात. भाजपला जागा मिळावी, शहराध्यक्ष सुनील केदार यांनी ही मागणी केलेली आहे. नाशिक विधान परिषदेची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. ज्या पक्षाकडे जागा आहे त्यांनीच ती लढवावी असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरून रस्सीखेच सुरू आहे. विधान परिषदेचे मतदार शेतकरी कर्जमाफीतून वगळले, आवश्यकता पडल्यास केंद्राशी चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आवश्यकता पडली तर आम्ही केंद्राशी चर्चा करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे.